रामकृष्ण हरी. तर आज दिवस 7वा. ज्ञानेश्वरीच्या पुढील 30 ओळी आता मी पठण करणार आहे. त्याआधी गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर जय जय रामकृष्ण हरी. तर काल आपण ओवी क्रमांक 184 पर्यंत आलो होतो. आज तिथून पुढं वाचूया. कृपया पराया विष्टो वेशी तन्नीदमाब्रवी तेथ मनी गजबज झाली आणि आपेसी कृपा आली. तेने अपमानी निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्य आधी तिया ऐकतेन साधी सुतेजपणे नवी आवडीचेनी परे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विनानुसरे भ्रमला जैसा ही तपोबळे वृद्धी पातली या भ्रंशे बुद्धी मग दया विरक्ता सदसिद्धी आठवेना तेसा अर्जुना तेथे झाले असते पुरुषत्व गेले जे अंधकर नदीदले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ बरळू जाये मग तेथे का जैसे संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आखळीला मनवनी असता धैर्य गेला हृदय द्राव आला जैसा चंद्रकळी सिंपिला सोमकांतू तया परिपार्थू अति स्नेह मोहितू मग सखेद असे बोलतू अच्युतेसी अर्जुन उवाच दृष्टवेमं स्वजननं कृष्णयुयुत्सं समुस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशिष्यति वेपस्तुच्च शरीरमे रोमहर्षच्छ जायते गाण्डीव संसंते सते हस्तातत्वकैचव परिधर्यते न च शक्नोमवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गो आघवा देखिला येथे हे संग्रामी अतिउद्यत झाले असते कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावेची नोंदणे काही मज आपण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांग कंटाळा आला अतिसंतापू उपनला तेथे बेंबळ हातू गेला गांडीवांचा तेन धरतीची निष्ठेले परिनेनची हातोनी पडले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेने संग्रामी हरू जिंतला निवांत कवचाचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी जैसे भ्रमरभेदी कोडे भरतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये तेथे उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदर चिरू नेणे तैसे कठीण कोवळेपण स्नेह देखा हे आदिपुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया म्हणून भुलविला एके राया. संजय म्हणे अवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रमीचा कैसी नेनो सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसिजे येत माझे अतिशय मन व्याकुळ
होतसे बाचा वरळ, ते वदावे हे सखळ येणे नावे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न चे श्रेयुनु पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिक ना वधावे. हे रे राघवे गोत्र जामुचे, म्हणून जळो हे झुंज प्रत्ययाने मज. येणे काय काज महापापे, देवा भूत परिपादा, येथे ओखट होईल झुंजता. वर काही चुकविता लाभू आथी, न कांडक्षे विजयम कृष्ण न च राज्य सुखानी च. की नो राज्य न गोविंद, की भोगिर्जीवेतने वा. येषामर्थ कांडक्षितम नो राज्यं भोगा सुखानी च. तेऽमिस्तथा युद्धे प्राणास्त्यक्त्वा धनानि च. तया विजयवृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. येथ राज्य तरी काही, हे पाहून या. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे. जे जळतो आघवे, पार्थू म्हणे. तेने सुखविन होईल, ते भलतेही साई जेल. वरी जीवतेही वेची जिल, याची लागे. परियासी घातुकी जे, मग नापर्ण राज्य भोगिले. हे स्वप्नही मन माझे करू न शके. करी आम्ही का जन्मावे, कवना लागी जे आवे. जे वडिला या चिंतावे, विरुद्ध मने. पुत्रा ते इप्सी कुळ, तयाचे काही हे चिफळ. जे निर्दयीचे केवळ, गोत्र आपुले. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्रचे या बोलिजे. वरी घडी तरी कीजे, भले या. आम्ही जे जे जोडावे, ते समस्तीही भोगावे. हे जीवितही उपकारावे, काजी यांचा. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ. मग संतोषी विजय कुळ, आपुले जे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत. जे झाले असते उद्यत झुंजावया. अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे. शस्त्राग्री जिव्हारे आरोपोनी. ऐसिया ते कैसोनी मारू, कवनावरी शस्त्र धरू. निज हृदया करू घातू केवी. तर आता ह्या संस्कृत आणि प्राकृत भाषेतील ओव्यांचा मराठीत अर्थ वाचते मी, तुम्ही ऐका. अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असे म्हणाला. म्हणजे अर्जुन आता श्रीकृष्णाला म्हणाला. त्याच्या आधी अर्जुनाने काय सांगितलेलं, की आता तुम्ही हा माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभे करा. म्हणजे मी जे सैन्य आले त्यांचे अवलोकन करीन, त्यानुसार आपण युद्ध नीती बनवूया, असं तो श्रीकृष्णाला म्हणाला. म्हणून श्रीकृष्णाने तो अर्जुनाच्या रथाचा सारथी कोण होता? श्रीकृष्ण. मग श्रीकृष्णाने तो अर्जुनाचा रथ मध्यभागी आणला. मग अर्जुन सगळ्या उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या राजांकडे बघून म्हटला, की हे तर आपले सगळे नातेवाईक आहेत. कोणी माझे सासरे आहेत, कोणी माझे भाऊ आहेत, तर कोणी माझी मुलं आहेत. आणि ह्यांच्या सगळ्यांना तो असा विचार करत होता. त्यावेळेस तिथून पुढं आता आपण ऐकूया. ओके. अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन अर्जुन असे म्हणाला. त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात, त्यांना आपल्या अंगाच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. किंवा तपोबलाने वृद्धी ऐश्वर्य प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुष बुद्धिभ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य स्थितीची आठवणही राहत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली, कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला वाहिले.
पहा, मांत्रिक चांचरला मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे शिंपण झाल्याने चंद्रकांतीमणी पाझरू लागतो, त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने संमोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. अर्जुन कृष्णाला म्हणाला, हे कृष्णा, युद्ध करण्याकरता एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून माझी गोत्रे शिथिल होत आहेत आणि तोंड कोरडे पडत आहे. माझ्या शरीराला कंप सुटला आहे आणि शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. शरीराच्या त्वचेचा दाह होत आहे. मी उभा राहण्याला समर्थ नाही. माझे मन जणू काही भ्रमण पावत आहे. तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला. तो येथे सर्व आप्तसंबंधीच दिसतात. हे सर्व लढाईला अतिशय उत्सुक झाले आहेत. हे खरे, पण ते यांच्याशी लढणे आपल्याला कसे योग्य होईल? या नातेवाईकांशी युद्ध करावयाच्या विचारानेच मला कसेसेच होते. माझे मलाच मुळी भान नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी ही ठिकाणावर नाहीत. पहा, माझा हा देह कापत आहे. तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावायचा हात लुळा होऊन गेला आहे. ते धरले न जाताच निसटले, परंतु हातातून केव्हा पडून गेले याची मला दादच नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. हे अर्जुनाचे अंतःकरण वज्राहून कठीण, दुसऱ्यास दात न देणारे अति खंबीर आहे. पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. मोठ्या आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास लावले व निवात कवच नावाच्या राक्षसाचा ठाव ठिकाणा नाहीसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. गुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड सहज लिलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येच अडकून पडतो. तेथेही प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचार त्याच्या मनास शिवतही नाही. त्याचप्रमाणे पहा, हा स्नेह जात्या कोवळा खरा, पण महाकठीण. संजय म्हणाला, राजा ऐक, हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही. म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ बांधली. राजा ऐक. मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान ईर्ष्या विसरून गेला. तेथे त्याच्या चित्तांक सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे. मग म्हणाला, कृष्णा, आपण आता येथे राहू नये हे बरे. ह्या सर्वांस मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळू लागते. हे केशवा, मला विपरीत लक्षणे दिसत आहेत आणि युद्धामध्ये स्वजनांना मारले असता कोणतेही श्रेय प्राप्त होईल असे मला दिसत नाही. या कौरवांचा वध करणे जर योग्य आहे तर धर्मराजाधिकांचा वध करण्यास काय हरकत आहे? कारण हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. याकरिता आग लागो या युद्धाला. मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे? देवा, अनेक दृष्टीने विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल, पण ते जर टाळले तर काही लाभ होईल. कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही आणि सुखाचीही नाही, असा अर्जुन कृष्णाला म्हणतोय. हे गोविंदा, आम्हाला राज्य मिळून काय उपयोग? सुख उपभोग मिळून तरी काय उपयोग? अथवा आम्हाला जगून तरी काय उपयोग? ज्यांच्याकरिता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे या युद्धामध्ये स्वतःचे प्राण आणि धन त्यांचा त्याग करून उभे आहेत. त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने मिळवलेले राज्य तरी आपल्याला काय करायचे आहे? अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोगावयाचे ते सगळ्यांना आग लागो. त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असेल तरी सहन करता येईल. इतकेच काय, यांच्याकरिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल, पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील करू शकणार नाही. जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊन तरी काय उपयोग?
तरी उपयोग काय व आम्ही जगावे तरी कोणासाठी? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फल की त्यांना आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा असे आपण मनात तरी कसे आणावे? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे? उलट पक्षी झाल्यास आपण त्याचे हित करावे. आम्ही जे जे मिळावे ते ते या सर्वांनी वास्तविक भोगण्यासाठी आहे. यांच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणही खर्चावायचे आहेत. आम्ही देशोदेशीचे सर्व राज्य युद्धात जिंकून जे आपले कुळ संतोषावे तेच हे आमचे सर्व कुळ. पण कर्म कसे विपरीत आहे पहा. हे सर्व आपसात लढावयास तयार झाले आहेत. बायका मुले आपली खजिने ही सर्व सोडून व तरवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झालेत, अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शस्त्र धरू? हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो, आपल्या काळजाचा घात कसा करू? अशा रीतीने अर्जुन ह्या संभ्रमात पडला आहे की हे माझेच नातेवाईक आहे, त्यांचा वध मी कसा करू? तर बघूया उद्याच्या ओव्यांमध्ये की श्रीकृष्ण अर्जुनाला कसे समजायला सुरुवात करतात. थँक्यू सर्वांना. जय जय रामकृष्ण हरी. आद्या बंद कर. चालू कर.